आकाशिक रेकॉर्ड्स. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तर आकाशिक रेकॉर्ड्स जसं एखादी व्यक्ती ही जेव्हा जन्माला येते, तर प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ठीक आहे. 5 तत्व आहेत त्याच्यामध्ये अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश. ओके. पण आणि तिच्या आतमध्ये असलेली सुद्धा 7 चक्र. तर ह्या प्रत्येक 7 चक्रांमध्ये सुद्धा ना या पंचतत्वांचा समावेश आहे. तर मग आकाशीय रेकॉर्ड्स म्हणजे काय? तर तुमचं जे सगळ्या मेमरीज आहेत ना, सोल जो जन्माला आलेला आहे, तर त्याच्या मेमरीज ज्या आहेत ना, त्या सगळ्या आहे आकाशात. आता प्रत्येक सोल जेव्हा जन्माला येतो ना, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येते, तर ती आहे ना तिचे सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन येते. आता सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर मी ते तुम्हाला सोप्यात सोपं समजावण्याचा प्रयत्न करते, की जेव्हा आपण जन्माला येतो ना, तर आपल्या बरेच जन्म आहेत. ठीक आहे. मागील असे भरपूर जन्म आहेत. तर आता एखाद्या जन्मामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडनं काही कर्सेस पाठी लागलेले आहेत, काही शाप पाठी लागलेले आहेत. आणि ते जेव्हा तुम्ही जन्माला येतं, तर त्या जन्मामध्ये ना तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकडनं दुःख मिळतंय. ठीक आहे. मग ते कधी-कधी नवरा-बायकोचं नातं असू शकतं किंवा सासू-सुनेचं नातं असू शकतं किंवा अन्य काही 2 मैत्रिणींचं नातं, कोणतंही नातं असू शकेल. आणि त्या समोरच्या व्यक्तीवरती तुम्ही पूर्ण प्रेम करता, विश्वास ठेवता आणि त्या व्यक्तीकडनं तुम्हाला वारंवार धोका मिळतोय. ती व्यक्तीच तुम्हाला दुखवते आणि तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवताय. तर मग कधीतरी हा प्रश्न व्यक्तीला पडतो की नाही, की एखाद्या व्यक्तीवरती मी एवढा ट्रस्ट टाकते, एवढा विश्वास ठेवते, एवढं प्रेम करते, तरी तीच व्यक्ती का मला दुखवते? तर आता इथे लक्षात घ्या सोल कॉन्ट्रॅक्ट. तर सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे ना, तुम्ही तो करार करून आलेत, की जे काही शाप होते ना, जे कर्सेस पाठी लागलेले, ते क्लिअर करण्यासाठी ह्या जन्मामध्ये मी या व्यक्तीकडनं दुःख घेईन. मी तयार आहे त्या गोष्टीसाठी. हा झाला सोल कॉन्ट्रॅक्ट. आता या जन्मामध्ये आपल्याला तो आठवत नाहीये, की आपण असं काही बोलून आलोय. तो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. पण ऍक्च्युली तुम्ही तुमचे ते कार्मिक गोष्टी क्लिअर करत आहात. जेव्हा तुम्हाला ते दुःख होतंय ना, ते वेदना होतायत ना, त्या व्यक्तीकडनं, पर्टिक्युलर व्यक्तीकडनं, तेव्हा तुम्ही तुमचा तो कार्मिक भाग क्लिअर करत आहात. हा ठरवलाय तुमच्या सोलने कॉन्ट्रॅक्ट. आणि जी व्यक्ती आकाशिक रेकॉर्ड शिकते, स्वतःचे रेकॉर्ड्स बघायला शिकते, त्या व्यक्तीला आहे ना, तिच्या प्रत्येक दुःखाचं कारण समजायला सुरुवात होतं. का एखादं दुःख माझ्या लाईफमध्ये असं आलेलं आहे किंवा का एखादी चांगली गोष्ट अशा प्रकारे मला मिळालेली आहे. दोन्ही गोष्टी. तुमच्या आयुष्यात घडत असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करून बघू शकता. आणि आकाशिक रेकॉर्ड्स कोणालाही पनिशमेंट देत नाही, कोणालाही दुःख देत नाही. ती देते तर काय? मनःशांती, समाधान. ज्या व्यक्तीला हे रेकॉर्ड्स बघण्याची एक सवय लागलेली आहे ना, तर ती व्यक्ती आहे ना, स्वतःच्या लाईफमध्ये सोल्युशन मिळवते. इतकं सुंदर आहे आकाशिक रेकॉर्ड्स.